नमस्कार मंडळी. तर मी वर्षा तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बऱ्याच प्रश्नांची मी उत्तर देणार आहे, जे की माझ्या जवळचे किंवा नातेवाईक किंवा मैत्रिणींनी विचारलेले आहेत आणि बरेचदा विचारतात, पण खरं काय ते या व्हिडिओमधून त्यांना लगेच कळून जाईल. त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे. तर यूट्यूबला व्हिडिओ टाकणं किंवा यूट्यूबमधून भरपूर काही असतं, हा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे किंवा असा काही गैरसमज आहे की नाही आता यूट्यूबला व्हिडिओ टाकते तर हिला तर खूप पैसे येत आहे, नाही यूट्यूबला खूप असं तसं. तर हे सगळं खोटं आहे. हे असं काहीच नसतं. यूट्यूब म्हणजे मोठे मोठे क्रिएटर उगाच नाही होत, त्याला खूप मेहनत असते त्याच्यामागं. तुम्ही 10 मिनटाचा किंवा 5 मिनटाचा व्हिडिओ पाहता, पण तो रेकॉर्ड करून झालेला असतो अर्धा ते 1 तासामध्ये. तो 10 मिनटामध्ये कसा कन्व्हर्ट करायचा, त्याला किती वेळ लागतो. एकदा जर आपण व्हिडिओला लावला मोबाईल आणि तो जर बरोबर आला नाही तर परत रेकॉर्ड करावं लागतं. त्यात दिवस जातो, 4 दिवस जातात, पण ते कोणाला दिसत नाही. 1 मिनटाची रील किंवा 10 मिनटाचा व्हिडिओ एवढंच दिसतं. तर म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की ही तर काय करते, 10 मिनटाचा व्हिडिओ असतो, हिचं तर खूप छान सुरू आहे असं तसं. पण त्यामागे खूप मेहनत असते. जर एक वेळ बरोबर नाही आला तर रिटेक करून परत हे होतं आणि थोडा कॉन्फिडन्स लोला जातो. तर अशा काही गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळेल की यामागे काय काय मेहनत लागते किंवा यात नक्की असतं काय, सगळं काही कळेल. तर चला, यूट्यूबमध्ये ना म्हणजे स्ट्रगल खूप आहे. आपण कोणी काय करतं, नोकरीसाठी शिकते, 3-4 वर्षाचा कोर्स करते, इंजिनियर म्हणा, डॉक्टर म्हणा, 6 वर्षाचा कोर्स करते. तसंच यूट्यूबमध्ये सुद्धा आहे. एखाद्याचं असं समजा, एखाद्याचं नशीब चांगलं असलं तर त्याला लगेच मिळून जातं, पण नशीब असं प्रत्येकाचं चांगलं नसतं. हजारात एखाद दोन असतं तसं, की हजारोत मिलियन्समध्ये लगेच व्ह्यू जातात, पण तसं नसतं. आणि व्हिडिओ जेव्हा शूट करून सगळं होतो तेव्हा आपल्याला एडिटिंग करावं लागते आणि एडिटिंगच्या वेळी सगळं कट करून तो भरपूर साऱ्या वेळाहून कमी वेळेवर आणावं लागतो, जसं की 5 ते 8, 10, 15 मिनटं एवढंच. आणि त्यानंतर असते थंबनेल. तर थंबनेल खूप महत्त्वाची आहे. म्हणजे थंबनेलवरूनच कोणी पण आपला व्हिडिओ क्लिक करतं आणि त्यांना समजतं की थंबनेलमध्ये काय आहे. थंबनेल म्हणजे ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी, मोस्टली ज्यांची यूट्यूब चॅनल आहे किंवा ज्यांना यूट्यूबबद्दल माहिती आहे त्यांना तर माहीतच असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते आहे. थंबनेल म्हणजे आपण जेव्हा एखादा व्हिडिओ क्लिक करतो त्याच्यावरती जो फोटो राहतो त्याला थंबनेल म्हणतात, ज्याच्यावर काही टॅग्स किंवा टायटल वगैरे टाकलेलं असतं, इमेजेस टाकलेले असतात. तर त्या इमेजेस किंवा ते टायटल किंवा ते थंबनेल म्हणजे बनवणं खूप अवघड आहे. ते इझिली होत नाही, त्यालासुद्धा बराच वेळ जातो आणि त्याला ठरवावं लागतं की आपण असं काय टाकलं पाहिजे की जे समोरच्यांना चांगलं वाटेल, की ते बघून किंवा वाचून ते लगेचच आपला व्हिडिओ क्लिक करतील. असं काही लिहावं लागतं वरती टायटलमध्ये की ते आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण आहे. व्हिडिओबद्दल सुरुवातीलाच आपण लिहून ठेवलं की लोकांना जर त्याची आवड असली तर त्यावरती लगेच क्लिक करून बघतात. थंबनेल झालं. नंतर शॉर्ट व्हिडिओ असतो. शॉर्ट व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करावा लागतो. ज्या कोणी मिनी ब्लॉग्स टाकतात, तुम्ही भरपूर मिनी ब्लॉग्स किंवा शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ बघत असाल तर त्यात पण व्हॉइस ओव्हर असतो. म्हणजे आपण अगोदर रेकॉर्ड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्याला व्हॉइस ओव्हर करायचं, आपला आवाज द्यायचा. तर ते सुद्धा सोपं नसतं. माझ्याकडनं तरी कधी असं होतं की मला 10-20 वेळा ट्राय करावं लागतं, तेव्हा कुठे होतं. आणि ते सुद्धा असं वाटतं की नाही यात काही कमीच आहे. एखादा शब्द चुकला की परत रिटेक आपला किती वेळ त्यात जातो आपल्यालाच कळत नाही. आणि व्हॉइस ओव्हर करून झाल्यानंतर आपल्याला त्यावर छान टायटल टाकावं लागतं, जेणेकरून लोक आपल्या व्हिडिओकडे अट्रॅक्ट होतील. दुसऱ्यांना आपला व्हिडिओ आवडला पाहिजे, तर तो परफेक्ट विचार करून ते टायटल टाकावं लागतं, त्याला टॅग्स टाकावं लागतात. तेव्हा कुठे आपला व्हिडिओ थोडासा चालतो. कधी काय होतं की एखादा व्हिडिओ माझ्या रिलेटेड तसं झालेलं आहे. माझा एक व्हिडिओ त्याला छान व्ह्यूज आले, 1.5K गेला तो. आणि बाकीचे म्हणजे
माझ्यात अशी उम्मीद आली होती की नाही आता माझं ठीक आहे, मला छान व्ह्यूज आले, आता माझे नेक्स्ट व्हिडिओ पण असेच चालणार. पण तसं नाही, एखादाच चालतो तो. आणि मी बरेच क्रिएटर्सचे जर्नी ऐकलेली, त्यामध्ये पण असंच झालेलं आहे. माझा एक व्हिडिओ छान व्ह्यूज आले त्याला, पण बाकीचे नंतर पहिल्यासारखेच येऊ लागले. तर त्यामध्ये पण खूप लॉजिक आहे. लोकांना काय आवडेल हे आपल्याला कळत नाही. नंतर खूप वेळ झाला किंवा आपण त्या गोष्टींना खूप वेळ दिला तेव्हा कुठे कळायला लागेल. मला तरी अजून काही कळलं नाही की माझ्या रिलेटेड म्हणजे काय आवडतं नेमकं माझ्या व्हिडिओजमध्ये लोकांना बघायला. तर असं आहे. त्यानंतर छान छान अट्रॅक्टिव्ह टायटल द्यावे लागतात, तेव्हा कुठं लोक आपले व्हिडिओज यूट्यूब त्यांना सजेस्ट करतं किंवा ते बघतात, त्यांच्या सर्च रिलेटेड असलं तर असं आहे. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ मागं पण खूप मेहनत आहे. शॉर्ट व्हिडिओ बघायला खूप छान दिसतो, तो आवाज येतो आपल्याला की नाही समोर करते पण पाठीमागनं आवाज येते. तर काही जणांना वाटतं नाही सोबतच करत असेल, तर असं नसतं. शॉर्ट व्हिडिओ अगोदर पूर्ण रेकॉर्ड करून घेतात आणि आपला जेव्हा व्हिडिओ झाला तेव्हा आपण खूप एडिटिंग करून त्याला व्हॉइस ओव्हर करतो, तेव्हा कुठं तो रेडी होतो. तर असं आहे शॉर्ट व्हिडिओचं सुद्धा. त्यानंतर जर आपण एखाद दिवशी व्हिडिओ टाकला नाही की व्ह्यूज बघून कंटाळा येतो, अरे खूपच कमी व्ह्यूज येत आहे, जाऊ द्या असं. आणि रोजचं ते असतं की रोज आपण नवीन काय कंटेंट दाखवणार, तर त्यातसुद्धा कंटाळून जर असं वाटलं एखाद दिवशी की नाही आज व्हिडिओ नाही टाकत, तर दुसऱ्या दिवशी 1-2 दिवसांनी जर व्हिडिओ टाकलात व्ह्यूज लगेच डाऊन जातात. तर म्हणजे त्याचं खूप रिॲक्शन होते की व्ह्यूज डाऊन गेले की परत 4-5 दिवस ते रिकवर घ्यायला लागतात. आणि बघणाऱ्यांना असं वाटतं की नाही हिचं तर सेट आहे, असं आहे तसं आहे. तर तसं अजिबात नसतं. पैसे काही असं व्हिडिओ चालू केले, व्हिडिओ पोस्ट करायला लागले की लगेच पैसे मिळत नाही असं नसतं. आपण व्हिडिओज टाकतोय तर त्याला वॉच टाईम असतो, सबस्क्रायबर असतात. सबस्क्रायबर पण इझिली वाढत नाही, सबस्क्रायबर वाढायला पण खूप दिवस लागतात. आपले व्हिडिओ कोणाला आवडले तर ते 4 दिवस बघतात, 8 दिवस बघतात, लगेच कोणी सबस्क्राईब करत नाही. त्यानंतर सबस्क्राईब करता. एक सबस्क्रायबर वाढवायला खूप मेहनत लागते. त्यानंतर यूट्यूबचा पहिला क्रायटेरिया असतो की 1000 सबस्क्रायबर आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम तुम्हाला हवा असतो. आपण 1000-2000 जरी व्ह्यूज आले तरी तो 4000 तास वॉच टाईम इझिली कंप्लीट होत नाही. त्यात मला तरी ह्या माझ्या 20 दिवसाच्या अनुभवावरून तरी मला असं वाटतंय, वर्ष जर गेलं, मी अशीच कंटिन्युटी ठेवली तर सांगता नाही येत, होईल माझं 1 वर्षात. पण व्ह्यूज कमी होत गेले की आपल्याला कधीतरी असं वाटतं की यार नाही होणार का आपल्याकडनं, कारण ते एवढं इझी नसतं. कोणाला आपला व्हिडिओ, आपली लाईफस्टाईल आवडून देणं किंवा आवडणं हे त्या सबस्क्रायबरवर डिपेंड असतं. त्यामुळे 4000 वॉच टाईम व्हायला खूप वेळ लागतो आणि त्यानंतर कुठे त्यावर इन्कम जनरेट होतं आणि त्यानंतरसुद्धा बरेच कामं असतात यूट्यूबमध्ये. सध्या तरी मी ते तुम्हाला नाही सांगणार, कारण मी तिथपर्यंत पोहोचलेली नाही आहे अजून, थोड्यातच आहे. फक्त मला हेच सांगायचं होतं माझ्या मैत्रिणींना की असं नसतं की यूट्यूबला व्हिडिओ टाकते की लगेच पैसे मिळत आहे किंवा नाही यूट्यूबला खूप आहे, असं अजिबात नाही. यूट्यूबला पण खूप स्ट्रगल आहे. जे करतंय त्याला सगळं माहीत आहे. आपल्याला मिलियन्समध्ये व्ह्यूज दिसतात, कोणाचे लाखामध्ये दिसत आहे, कोणाचं इन्कम दिसतंय, पण त्याच्या मागे पण त्याने खूप स्ट्रगल केलेलं आहे. हे मला तरी आत्ता कळतंय आणि तुम्हाला सुद्धा कळेल. जर कोणी नवीन यूट्यूबचं चॅनल स्टार्ट करत असाल तर त्यांनासुद्धा ह्या व्हिडिओमधून हेल्प होईल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाईम मॉनिटायझेशनला पकडत नाही. जर शॉर्ट व्हिडिओजला भरपूर व्ह्यूज दिसत आहे, कोणाला पण वाटतं की नाही शॉर्ट व्ह्यूजला तर भरपूर व्ह्यूज आहे, पण त्याचा वॉच टाईमच यूट्यूब मॉनिटायझेशनसाठी पकडत नाही. जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओजमधून जर मॉनिटायझेशन करायचं असेल तर त्याला 10 मिलियन्स व्ह्यूज लागतात आणि ते खूप इझिली येत नाही. माझे तरी आता सध्या मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकते तर खूप झालं तर 5-6 दिवसात एका व्हिडिओला 1.5K पर्यंत जातो. तो सगळ्यात जास्त तेच गेलेला आहे. एका दिवसात खूप झालं तर 500-1000 इतकाच जातो.
आणि खूप कंटिन्युटी ठेवली, रोज रोज टाकत गेलो तर त्याचे व्ह्यूजसुद्धा वाढतात, पण त्यालासुद्धा खूप मेहनत आहे. पॉईंट तोच आहे. पण जर आपल्याला शॉर्ट व्हिडिओजमधून जर मॉनिटायझेशन करणं असेल तर 10 मिलियन्स व्ह्यूज महत्त्वाचे आहे आणि ते होणं तर खूप इझिली असं नाही आहे. त्यानंतर मी बरेच क्रिएटर्स बघितलेले आहेत की ज्यांनी चॅनल बनवलेत. सुरुवातीला 1, 2, 3, 4 चॅनल होऊन गेलेले, तेव्हा कुठे जाऊन 4थं किंवा 5वं चॅनल त्यांचं ग्रो करतंय. तर त्यामागे पण ते म्हणजे डिसअपॉइंटेड होऊन, खूप स्ट्रगल करून, मेहनत करून, कमी पडते त्यामुळे बंद करून, परत चालू करून तेव्हा कुठे 3रं, 4थं, 5वं चॅनल त्यांचं मॉनिटाईज झालं किंवा ग्रो झालं आहे. मी असं खूप बघितलेलं आहे. त्यामुळे मला तरी एवढं नाही आहे की यूट्यूब म्हणजे खूप चांगलं आहे की एखादं करिअर करू शकतं त्यासाठी. करिअर तर नाही, पण रिकामा वेळ घालवायला किंवा हाऊसवाईफ टाईम आहे आपल्याकडं, स्पेंड पण करू शकतो आणि असं बर्डन नाही की आपल्याला त्यातून इन्कम आलंच पाहिजे. तर त्यांच्यासाठी यूट्यूब बेस्ट आहे. कितीक पण वेळ जाओ, पण आपण मेहनत करत राहायची. ज्याची ही तयारी आहे त्याला तर नक्कीच यश मिळतं. तेव्हाच लोक 1-1, 2-2, 4-4 चॅनल करून 5व्या 6व्या चॅनलवर सक्सेसफुल होतात. आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे पेशन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. मला तरी ह्या माझ्या मागच्या काही दिवसाच्या जर्नीतून कळालेलं आहे. मी तरी खूप म्हणजे सर्चिंग केलेलं आहे की करू का नको. फायनली मी स्टार्ट केले. तर मी तरी पेशन्स ठेवूनच हे सगळं करणार आहे. कारण आपण मेहनत केली आणि त्याला वेळ दिला तर ते आपल्याला फळ नक्कीच मिळेल. त्यासाठी जे कोणी नवीन चॅनल सुरू करणार आहे किंवा काहींचं चॅनल आहे किंवा डिसअपॉइंटेड होऊन थोडं लोला जाते, तर प्लीज तसं करू नका. तर वेळ द्या आणि आपण नक्की चांगलं ट्राय करत राहायचं. नक्कीच आपण काय काय दाखवू, आपण अजून काय छान करू शकतो यावरच लक्ष द्यायचं. त्यानेच म्हणजे प्रत्येक गोष्ट ठीक होईल. आणि मला तरी असं वाटतं की आपण चांगलं करत राहिलो की आपल्याला शेवटी फळ मिळेलच. मी तरी तेच करणार आहे आता. तर असो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि यूट्यूबबद्दल तुम्हाला बरंच काही कळलं असेल, ज्यांना काही माहिती नाही आहे त्यांच्यासाठी स्पेशल. तर असं आहे यूट्यूबचं. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक आणि शेअर करा. थँक्यू.